हाय हॅलो, मी विद्या. इट्स विद्यास हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला ब्रायडल गजरा कसा करायचा ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य 2.5 mm आपल्याला पिन लागेल. व्हाईट कलरची उलन लागेल आपल्याला. ग्रीन कलरची एक उलन लागेल. रेड कलरची एक उलन लागेल. एक कात्री लागेल. सुई लागेल आणि इलास्टिक एक लागेल. चला तर मग आपण सुरू करूया. पहिले आपण 5 चेन करून घेऊया. हे 5 चेन झालेले आहेत. पहिल्या चेनमधनं घेऊन आपण स्लिप पीस घ्यायचे आणि त्यावरती आपण 3 चेन घ्यायच्या. डबल क्रोशा घ्यायच्यात आपल्याला. डबल क्रोशा आपल्याला 4 घ्यायच्यात. 3 झाले आणि 4. हे 4 डबल क्रोशा झाले आणि हे 3 चेन. आपण ही जी 3 चेन घेतलेल्या आहेत त्यावरती आपण त्यामधनं आपण हे असे घेऊन कळी तयार करून घ्यायची या अशा पद्धतीची. आणि एक चेन घ्यायची. आपण जिथून कळी तयार केलेली होती तिथूनच आपल्याला ही डबल क्रोशा अशा 5 तयार करून घ्यायच्या. त्या 2 3 4 आणि 5. हे झाले आपले 5 डबल क्रोशा. पहिल्यांदा जे घेतलेले डबल क्रोशावरती आपण त्यातून घालून असे पप तयार करून घ्यायचं. एक कळी तयार करून घ्यायची. या अशा पद्धतीचे आपल्याला 6 झाले पाहिजे. ही आपली 6वी कळी म्हणायची. आणि हे 5 डबल क्रोशे झालेले आहेत. पहिल्या डबल क्रोशीमधून आपण अशा पद्धतीने घेऊन स्लिप स्टिच घ्यायची. एक चेन घ्यायची आणि आपण पहिल्यांदा जी घेतलेली कळी होती त्यातून आपण असं घालून त्याला जोडून द्यायचं स्लिप स्टिच घेऊन आणि कट करून घेऊया आपण दोरा. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला असे 14 कळ्या करायच्यात, म्हणजे फुलं करायच्यात अशा पद्धतीचे. हे पहा, हे 14 फुलं झालेले आहेत आपले. आता आपल्याला लटकन तयार करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला असे 4 चेन घ्यायच्यात. 2 3 आणि 4. हे 4 चेन झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने आपला हे उलन दोरावरती असं ओढून घेऊन पेनीला तिडा द्यायचा आपल्या आणि दुसऱ्या चेनमधून घेऊन आपल्याला अशा पद्धतीने 5 वेळा या अशा पद्धतीने कळी तयार करत जायची ह्याची. आणि या सगळ्यात मधून असं काढायचं आणि या चेन घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने हे पप तयार होते. आणि आपल्याला आणखीन वरती असेच 3 चेन करून घ्यायचे. ते 1 2 3 हे म्हणून 4 झाले. पिनेला तिडा द्यायचा दुसऱ्या चेनमधनं घेऊन अशा पद्धतीने 4 वेळा काढायचं, म्हणजे 3 आणि सगळ्यातून असं हे घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने हे आपल्याला असे 6 वेळा करत जायचे. हे आपल्या लटकनसाठी 6 वेळा पप तयार केलेले आहेत. हे आपण कट करून घेऊया दोरा. आता आपल्याला छोटंसं एक फूल बनवायचं आहे. आपल्याला असे 4 आपल्याला साखळी घ्यायची, चेन घ्यायचे. 3 4 ही 4 वेळा आपली चेन घेतलेली आहे. पहिल्या चेनमधनं काढून आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आणि 3 साखळी घ्यायची, 3 चेन घ्यायची. आपल्याला डबल क्रोशा असे डबल क्रोशा घ्यायच्यात आपल्याला 2 वेळेस.
हे 2 वेळेस डबल क्रोशे झालेले आहेत. आणि परत आणखीन आपल्याला असे 3 चेन घ्यायच्या. तिथूनच आपल्याला असं हे पहा, हे अशी पाकळी तयार होते आपली. 3 चेन घेतले, डबल क्रोशा 2 वेळेस घ्यायचे आपल्याला. 1 2 3 चेन, सिंगल चेन करून घ्यायची आपल्याला. ही अशा आपल्याला पाकळ्या 5 तयार करून घ्यायच्यात. हे आपल्या 5 पाकळ्या तयार झालेल्या आहेत. ते आपण स्लिप स्टिच घेऊन आपण दोरा तोडून घेऊया. हे आपलं फूल तयार झालेलं आहे. उरलेला दोरा आपण अशा पद्धतीने हाईड करून घेऊया. हे पहा, अशा पद्धतीने रेड कलरची उलन घेतलेली आहे मी. आपण 4 चेन करून घेऊया. 2 3 आणि 4. पहिल्या चेनमधनं आपण घेऊन स्लिप स्टिच घेऊया. आणि आपण असेच 3 चेन करून घ्यायचेत. 1 2 3 4 झाले. आणि पहिले तर आपल्याला डबल खांब घ्यायचे, डबल क्रोशा घ्यायचे. परत आणखीन 1 चेन घ्यायची. परत डबल क्रोशा घ्यायचे, 1 चेन घ्यायची, डबल क्रोशा घ्यायचे, 1 चेन घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला 5 वेळा करत जायच्यात. हे आपण 5 वेळा घेतलेले आहेत डबल क्रोशा. आणि आता आपण हे पहिल्यात जे आपण 4 चेन घेतल्या होत्या त्या 3 चेनवरती आपण त्याला जोडून द्यायचं. हे अशा पद्धतीने स्लिप स्टिच घ्यायची आणि 1 चेन घ्यायची. आणखीन त्यावरती 2 चेन घ्यायच्या. हे असा दोरा ओढून घेऊन आपल्याला पप तयार करायचे आहेत. 2 हे 3 वेळा केलं मी. पूर्ण दोऱ्यांमधून असं ओढून घेऊन आपल्याला एक साखळी घ्यायची. परत आणखीन त्या शेजारच्या ज्यामध्ये आपण घेतलेलं होतं ना त्यामधनं अशा पद्धतीचं आणखीन एक पप तयार करत घ्यायचे. हे दोरा ओढून घ्यायचा असं पिनेला. 2 3 आणि ते पूर्ण 3 पपमधनं 3 दोऱ्यांमधनं ओढून घेऊन असं स्लिप स्टिच द्यायची आणि एक साखळी घ्यायची. आपल्याला अशा पद्धतीने 6 पप तयार होतात आपले. साखळी घ्यायची, 1 चेन घ्यायची आणि आपण पहिल्यांदा जिथून घेतलं होतं त्या साखळीमधून आपल्याला स्लिप स्टिच घेऊन आपल्याला जोडून द्यायचं. हे पण अशा पद्धतीने त्या मध्ये जो गॅप आहे तिथं आपल्याला हे अशा पद्धतीने 2 चेन घ्यायचे, डबल क्रोशा घ्यायचे, 2दा घ्यायचे आपल्याला डबल क्रोशा. आणि त्या पपमध्ये आपल्याला असं स्लिप स्टिच घेऊन त्याच्या शेजारीच आपल्याला 2 चेन घ्यायचे, डबल क्रोशा 2 घ्यायचेत आपल्याला. हे पहा, अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण फुलाला करत जायचं. डबल क्रोशा आपले 3दा झाले. आता आपण जोडून देऊया इथं. हे पहा, अशा पद्धतीने आपली कळी तयार झालेली आहे. ग्रीन कलरची उलन घेतलेली आहे. त्याला आपल्याला असे 4 चेन करून घ्यायच्यात. 3 4 पहिल्या चेनमधनं आपण स्लिप स्टिच घेऊन सिंगल खांब घ्यायचा आपल्याला. 1 चेन घ्यायची आणि आपल्याला हे अशा पद्धतीने सिंगल खांब आपल्याला 6 सिंगल खांब घ्यायचे आपल्याला. 3 4 5 आणि हे 6 पहिल्या सिंगल खांबावरती आपण जोडून घ्यायचं. आणि पूर्ण सगळ्या खांबावरती 2-2 सिंगल खांब आले पाहिजेत आपले. 2-2 आले पाहिजे सिंगल खांब. म्हणजे 6चे आपले 12 झाले पाहिजेत. 6चे 12 झाले पाहिजेत. हे 12 सिंगल खांब झालेले आहेत. आपण पहिले आपल्या खांबाला जोडून घेऊया.
हे पहा. आणि आपल्याला 6 चेन घ्यायच्यात. 3 4 5 6 चेन करून घेतलेत आपण. पहिल्या चेनवरती आपण स्लिप स्टिच घ्यायची. दुसऱ्या चेनवरती आपल्याला सिंगल चेन घ्यायची, सिंगल खांब घ्यायचा. आणि तिसऱ्या चेनवरती आपल्याला हाफ डबल खांब घ्यायचा म्हणजे. आणि तिसऱ्यावरती आपल्याला ही चौथ्यावरची डबल खांब घ्यायचा. आणि शेवटच्या चेनवरती आपल्याला हाफ डबल क्रोशा घ्यायचा आहे. आणि 1 2 3 दोन आपल्याला ही साखळी सोडून किंवा 2 खांब सोडून आपल्याला तिसऱ्या खांबाला जॉईन करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आणखी तिथे असं 6 चेन करून घ्यायच्यात. 3 4 5 आणि 6. हे 6 स्लिप स्टिच घ्यायची. एक सिंगल खांब एक घ्यायचा, हाफ डबल क्रोशा, परत डबल क्रोशा आणि नंतर हाफ डबल क्रोशा. अशा पद्धतीने 2 खांब सोडून 1 2 3 2 खांब सोडून तिसऱ्या खांबाला जोडून घ्यायचं स्लिप स्टिच घेऊन. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला तयार झालेलं आहे. आपण कट करून घेऊया, कारण आपल्या ह्या कळीच्या मागं आपल्याला हे अशा पद्धतीने जोडायचे. लाल कलरची उलन घेतलेली आहे मी. आणखीन एकदा आपल्याला छोटंसं एक फूल तयार करून घ्यायचे. त्यासाठी आपल्याला 3 चेन लागतील. हे अशा पद्धतीने आपल्याला खांब तयार करून घ्यायचं आहे, म्हणजे साखळीच म्हणायची आहे थोडक्यात. ही अशी एक साखळी तयार करून घ्यायची आणि वरती 2 चेन घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने हे असं ओढून धरायचं आणि खालच्या चेनवरती अशा पद्धतीने खालच्या चेनवरती नाही, इथंच असं आपल्याला मोठी साखळी घ्यायची. अशा पद्धतीने आणखीन एक साखळी करूया आपण. ही मोठी साखळी त्याला अशा मोठी साखळी आहेत. अशा आपल्याला 14 करायचे आहेत. हे अशा पद्धतीने आपण साखळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्यातनं कळ्या घालत जायचे आहेत, म्हणजे फुलासाठी 3 चेन करून घ्यायचे आपल्याला. डबल क्रोशा करून घ्यायचे आपल्याला त्या शेजारी. आणि तिथं वरती आपल्याला 2 चेन करून घ्यायच्या. आणि जे आपण डबल क्रोशा घेतलेल्या आहेत त्यालाच आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचं, म्हणजे हे आपलं टोक तयार होते. आणखीन त्याच्या शेजारीच या पद्धतीने डबल क्रोशा करून घ्यायचे. 2 चेन घ्यायचे आणि जी डबल क्रोशा घेतलेला होता म्हणजे डबल चेन त्यामधनं हे अशा पद्धतीने चेन घेऊन हे पहा 1 2 तयार झालेले आहेत आपले. हे टोक तयार झालेले आहेत, ते डबल क्रोशा करून घ्यायचे आहेत. आणि 2 चेन करून घ्यायचे आहेत. हे डबल क्रोशा घेतलेले आहेत तिथून आपल्याला अशा पद्धतीने घेऊन हे पहा असं आपण एका ह्याच्या चेनमधनं जे आपण चेन जी घेतली होती मोठी त्यामधून आपण 3 वेळेस डबल क्रोशा करून घेतलेल्या त्या. म्हणजे आपली पुढे एक चेन उरलेली होती ना ती मध्ये, त्यामध्ये आपल्याला असे स्लिप स्टिच घ्यायची आणि त्याच्या शेजारीच डबल क्रोशा करून घ्यायचे. हे पहा 1 2 चेन घेतली. जी डबल क्रोशा आहे त्यामधून आपल्याला असे चेन करून घ्यायची. आणखीन त्या शेजारी अशाच पद्धतीने डबल क्रोशा घ्यायचे, 2 चेन घ्यायचे आणि हे असे आपल्याला अशा पद्धतीने कळ्या तयार होत जातात किंवा पाकळ्या तयार म्हणायचं. आपल्याला आता पुढं वाढवत जायच्यात आपल्याला. हे डबल क्रोशा जिथं आपण 3 घेतले होते तिथं 4 घ्यायचे आहेत आपल्याला. हे पहा 1 2 3 4
4 घेतलेत, आपण इथे 3 घेतले होते. आणि त्या शेजारी आपला स्लिप स्टिच करून घ्यायचं. एक साखळी घ्यायची, परत या पुढच्याच डबल क्रोशा करून घ्यायचा. 2 चेन घ्यायचे, त्या डबल क्रोशाला तिडा देऊन अशा पद्धतीने घ्यायचं. हे पहा, हे अशा पद्धतीने आपले तयार झालेले ते. हे पहा, एक चेन करून घेऊया आपण आणि कट करून घेऊया आपला दोरा. आपला ग्रीन कलरची ओढण जोडायची आहे. शेजारी आपल्याला पानं तयार करायचे आहेत. ग्रीन कलरची उलन आपण जोडून घेतलेली आहे. एक चेन घेतली, हाफ डबल क्रोशा एक घ्यायचा आणि डबल क्रोशा आपल्याला 2 घ्यायचे आहेत. एक आणि दुसऱ्या 2 डबल क्रोशा घेतल्यात. आपल्याला ट्रिपल क्रोशा घ्यायचे आहेत. या पिनेला असे 2 वेळेस वेढा द्यायचा आणि 1 2 आणि 3 आणि वरती आपल्याला अशी 2 चेन करून घ्यायची आणि खालच्या चेनमधनं घेऊन आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची. म्हणजे वरती आपल्याला ही गाठ तयार झाल्यासारखी ते, म्हणजे वरती हे पहा, अशा पद्धतीने आणखीन 2 वेळेस पिनेला विडा द्यायचा आणि ट्रिपल क्रोशा करून घ्यायचे आहेत. आपल्याला 2 ट्रिपल क्रोशा झाले. आता 2 डबल क्रोशा करून घ्यायचे, 1 आणि 2, एक हाफ डबल क्रोशा, हे पहा, हे आपले पान तयार झाले. आणि सिंगल क्रोशा करून घ्यायचं. त्या शेजारी अशाच पद्धतीने आपल्याला पान तयार करायचे. इथे हाफ डबल सिंगल क्रोशा एक घ्यायचं, हाफ डबल क्रोशा एक घ्यायचा आणि डबल क्रोशा आपला 2 वेळेस घ्यायचे आणि ट्रिपल क्रोशाही 2 वेळेस घ्यायचे. 2 1 2 आणि 3 1 2 चेन घेऊन आपल्याला त्या दोन्हीमधून काढून असं स्लिप स्टिच करून घ्यायची. ही टोक तयार होते आपल्याला अशा पद्धतीचं. ट्रिपल क्रोशा करून घ्यायचं एक, नंतर डबल क्रोशा 2, हाफ डबल क्रोशा आणि सिंगल क्रोशा 1. हे 2 पानं तयार झालेत. आणखीन आपल्याला अशी 2 पानं तयार करून घ्यायचे आहेत. हे आपली अशी 4 पानं तयार झालेली आहेत. ते आपण कट करून घेऊया. हे पहा, आपल्या अशा पद्धतीने फूल तयार होते. ह्याला आपण टाके घेऊया, टाके घेऊन जोडूया. अशा पद्धतीचं फूल तयार होते आपलं. आपण याला टाके घालून घेऊया आणि जोडून घेऊया आपण फूल. हे आपण फूल जोडून घेतलेले.
हे फुले आपण अशा पद्धतीने जोडून घेऊया. हे आपण लटकन तयार केलेले आहेत. आपण सगळं आपली फुलंही जोडून घेऊया यामधनं प्लास्टिकमधून. हे पहा अशा पद्धतीने आता आपण इथे टाके घालून घेऊया. आपण फुल जोडून घेऊया इथे मध्यभागी. आपण मध्यभागी हे लटकन जोडून घेऊया जे आपण तयार केलेलं आहे ते. हा आपला ब्रायडल गजरा तयार झालेला आहे. हे पहा अशा पद्धतीने आपण 2 तयार करून केलेले आहेत.